2023 हे वर्ष आपल्या भारतीय खेळाडूंनी गाजवलं. खूप नवीन विक्रम झाले, खूप अचीवमेंट्स आपल्याला मिळाल्या. वर्ष संपताना आपण त्याच्या काही आठवणींना उजाळा देऊया. सर्वात प्रथम भारताचा गोल्डन बॉय कोण? नीरज चोप्रा. त्याने 2 विक्रम केले. ते म्हणजे दोहा डायमंड लीगमध्ये गोल्ड मेडल. डायमंड लीगमध्ये गोल्ड मेडल ही वर्ल्ड सिरीज असते, मिळवणं फार कठीण होतं. ते त्याने करून दाखवलं आहे. त्या पाठोपाठच वर्ल्ड चॅम्पियनसुद्धा झाला आहे. भारताचा पहिला वर्ल्ड चॅम्पियन. त्याने आतापर्यंत खूप सारे मेडल जिंकलेत. एशियन गेम्समध्ये पण मेडल होतं, ऑलिम्पिकमध्ये पण मेडल होतं. मात्र वर्ल्ड चॅम्पियनशिपचं त्याचं स्वप्न होतं, ते त्यानं पूर्ण केलं आहे. आणि एवढंच नव्हे तर त्याच्या खेळात म्हणजे जॅव्हेलिन थ्रोमध्ये 1 नंबरचा त्याला रँक प्राप्त झाला आहे. खूप मोठी अचीवमेंट आहे. आपल्या मुली पण मागे नाही आहेत. निकत झरीन चांगली बॉक्सर. मागच्या वेळी ती वर्ल्ड चॅम्पियन होती. तिला मेडल अनेक इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये होतं. मात्र 2023ला तिच्यापुढे एक अशी स्पर्धा होती की ती खूप टेन्शनमध्ये होती. त्याचं कारण भारतामध्येच वर्ल्ड चॅम्पियनशिप होती. म्हणजे तुम्ही जर का बाहेरच्या देशात गेलात, चांगली कामगिरी केली, जिंकलात आणि त्यानंतर आपल्या देशात स्पर्धा असते, तेव्हा खेळाडूंना त्याचा खूप ताण असतो, कारण जिंकणं गरजेचंच असतं. व्हिएतनामच्या एका अनुभवी बॉक्सरवर तिने 5-0 असा विजय मिळवला आणि सलग 2 वर्ष 2022 आणि 2023 वर्ल्ड चॅम्पियन झाली. खूप मोठी गोष्ट आहे. जोडीने खेळणारे काही गेम आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा भारत अग्रेसर आहे. आवडीने नाव घ्यायला मला चांगलं वाटेल ते म्हणजे सात्विक आणि चिराग बॅडमिंटनमधली. सात्विक रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी हे वर्ष गाजवलं. त्यांनी 2 रेकॉर्ड केले. एशियन चॅम्पियनशिप आणि एशियन्स गेममध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. खरं तर पुरुषांच्या दुहेरीमध्ये भारताचं पहिलं बॅडमिंटनमधलं गोल्ड होतं हे. त्यामुळे या जोडीचं खूप कौतुक होतं आहे आणि जगभरात इतर खेळाडू यांची दखल घेत आहेत, त्यांच्यापुढे खेळताना घाबरत आहेत. एक असा खेळाडू जो वयाने खूप लहान आहे, त्याने हे वर्ष सर्वांना लक्षात राहील अशी कामगिरी केली, ती म्हणजे आपला बुद्धिबळपटू प्रज्ञानानंद. केवळ 18 वर्षाचा. त्याच्यासमोर कोण होतं? वर्ल्ड चॅम्पियनशिपला 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेला मॅग्नस कार्लसन. काही तास नाही तर तब्बल 2 दिवस त्याने आपल्या डावपेचाने तो खेळ धरून ठेवला. मेडल जिंकला नाही, विनर झाला नाही. मात्र मॅग्नस कार्लसनसारख्या व्यक्तीने सुद्धा असं स्टेटमेंट दिलं मीडियासमोर की इथून पुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा अशा स्पर्धा खेळताना मला खूप सराव करावा लागेल, काळजी घ्यावी लागेल. अतिशय मोठी अचीवमेंट आहे. आपल्या पॅरा ॲथलीटने सुद्धा हे वर्ष खूप गाजवलं. धनुष्यबाण आपल्यापैकी अनेकांनी खेळला असेल लहानपणी. इमॅजिन करा की तुम्ही धनुष्यबाण खेळता आणि तुम्हाला हातच नाही आहेत किंवा हाताचा वापर करायचा नाही आहे. किती कठीण असेल आहे. शीतल देवी केवळ 16 वर्षाची मुलगी, तिला 2 हात नाही आहेत, पॅरा ॲथलीट आहे. आपल्या पायाचं कसब दाखवून तिने वर्ल्ड आर्चरीमध्ये सिल्वर मेडल मिळवलं. म्हणजे ज्युनियर असूनसुद्धा सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने पदक मिळवलं आहे. जगभरातून याचं कौतुक होतं आहे. याआधी अशी कामगिरी फार कोणी केली नव्हती. या सर्व अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण आठवणं गरजेचं आहे, कारण खेळाडूंच्या या यशामधून आपल्यालासुद्धा ऊर्जा मिळते. त्यामुळे आपण पण 2024मध्ये ज्या क्षेत्रात काम करतो आहोत, जी आपली हॉबी आपण बाळगतो, त्याच्यात खूप चांगलं काम करूया आणि या खेळाडूंना आणि इतर खेळाडूंनासुद्धा 2024साठी शुभेच्छा देऊया.